नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅप्टिकल लीव्ह योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅप्टिकल लीव्ह योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, सिक्कीम. प्रश्न क्रमांक दुसरा, ऑगस्ट 2025मध्ये बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांचा समान शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बघा, ऑगस्ट 2025मध्ये बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या अत्याधुनिक ॲनिमल स्टेम लेम बायोपॅक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे केले आहे? बघा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या अत्याधुनिक ॲनिमल स्टेम सेल बायोबँक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद. प्रश्न क्रमांक 4, भारतातील कोणते राज्य मदरसा बोर्ड विसर्जित करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा आणणारे पहिले राज्य बनले आहे? भारतातील कोणते राज्य मदरसा बोर्ड विसर्जित करून अल्पसंख्याक शिक्षण कायदा आणणारे पहिले राज्य बनले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 5, ऑगस्ट 2025मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे? बघा, ऑगस्ट 2025मध्ये कोणते राज्य भारतातील पहिले पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर राज्य बनले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, केरळ. प्रश्न क्रमांक 6, ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीने भारतातील पहिला लर्निंग एक्सेलरेटर कार्यक्रम सुरू केला? बघा, ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीने भारतातील पहिला लर्निंग एक्सेलरेटर कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, ओपन AI. प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन कोठे केले आहे? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, नोएडा, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली स्वदेशी चिप सप्टेंबर 2025मध्ये नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आली. या चिपचे नाव काय आहे? भारतातील पहिली स्वदेशी चिप सप्टेंबर 2025मध्ये नवी दिल्ली येथे लॉन्च करण्यात आली आहे. तर या चिपचे नाव काय असेल? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, विक्रम 32. प्रश्न क्रमांक 9, गिधाड संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? गिधाड संवर्धनासाठी भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आसाम. प्रश्न क्रमांक 10, सप्टेंबर 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली बांबू आधारित बायोरिफायनरी प्रकल्प कोणत्या राष्ट्राला समर्पित केला आहे? सप्टेंबर 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिला बांबू आधारित बायोरिफायनरी प्रकल्प कोणत्या राष्ट्राला समर्पित केला आहे? तर बघा, या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, नुमालीगड, आसाम. प्रश्न क्रमांक 11, सप्टेंबर 2025मध्ये भारतीय नौदलाला कोणता पहिला स्वदेशी 3D सर्व्हेलन्स रडार मिळाला आहे? सप्टेंबर 2025मध्ये भारतीय नौदलाला कोणता पहिला स्वदेशी 3D सर्व्हेलन्स रडार मिळालेला आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, लान्स एन रडार. प्रश्न क्रमांक 12, नवी दिल्ली येथे आशियातील पहिली महिला कर्करोग उपचार केंद्र अफोला अथेनाचे उद्घाटन कोणी केले आहे? बघा, नवी दिल्ली येथे आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अफोला अथेनाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3,
प्रेमा गुप्ता. प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2025मध्ये भारतातील पहिल्या PM मित्र टेक्स्टाईल पार्कची पायाभरणी कोठे केली आहे? तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2025मध्ये भारतातील पहिल्या PM मित्र टेक्स्टाईल पार्कची पायाभरणी कोठे केली आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, बेनसोला, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 14. सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या मंत्रालयाने भारताची पहिली राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण सुरू केलेली आहे? सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या मंत्रालयाने भारताची पहिली राष्ट्रीय भूऔष्णिक ऊर्जा धोरण सुरू केले आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक 15. सप्टेंबर 2025मध्ये शून्य माता मृत्यू दर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सप्टेंबर 2025मध्ये शून्य माता मृत्यू दर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, पुदुचेरी.